एकुरगा जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मुळे साहेब आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. आता प्रचार थोड्याच वेळामध्ये थांबत आहे. सर्व जनतेला ते या ठिकाणी आवाहन करणार आहेत, विनंती करणार आहेत. तर त्यांचं आपण ऐकून घ्या. सर, कशा शब्दामध्ये आपण या परिसरातील या मतदारसंघातील नागरिकांना आवाहन करू इच्छिता? नमस्कार, मी साहेबराव ज्ञानोबा मुळे, जिल्हा परिषद निवडणूक 2026च्या माध्यमातून जिल्हा परिषदचा उमेदवार म्हणून, अधिकृत उमेदवार म्हणून माननीय रमेश आप्पा कराड साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून एकुरगा जिल्हा परिषदच्या उमेदवारी मला दिली आणि जी सेवा मला या माध्यमातून करायची आहे मायबाप जनतेची, त्यासाठी मला संधी दिलेली आहे. तसेच आता थोड्याच वेळात प्रचार संपणार आहे आणि मी या माध्यमातून असे आवाहन करतो जनतेस, मतदारास, ज्याप्रमाणे मी आईवडिलांची सेवा करत आहे त्याचप्रमाणे मी एकुरगा जिल्हा परिषदच्या सर्व जनतेची सेवा करेन, एक आश्वासन देतो. सर्व शेतकरी असतील, युवा असतील, महिला असतील, यांचा विकास करेन, या माध्यमातून मी आपणास आवाहन करतो आहे. आणि मी साहेबराव मुळे, माझे चिन्ह कमळ, यापुढील बटन दाबून आपण मला विजयी स्वरूपी आशीर्वाद द्याल एवढी विनंती करतो. आणि आपल्या एकुरगा जिल्हा परिषद, एकुरगा पंचायत समितीच्या उमेदवार सौ स्वाती किशोर घुटे यांचं चिन्ह आहे कमळ. यापुढील बटन दाबून सौ स्वाती किशोर घुटे यांना पण आपण मतदान स्वरूपी आशीर्वाद द्याल एवढी विनंती करतो. तसेच एकुरगा गटातील अंकोली गणातील उमेदवार पंचायत समितीचे संजय श्रीमंत सूर्यवंशी यांना पण अशी विनंती, सर्व मतदारांना अशी विनंती करतो की यांना पण विजयी स्वरूपी आशीर्वाद द्यावा आणि काम करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो. आणि एकुरगा जिल्हा परिषद आणि अंकोली पंचायत समिती आणि एकुरगा पंचायत समिती असे आम्ही 3 उमेदवार आहोत. तिन्ही उमेदवारांना आपण एक मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी जी आम्हाला मतदानाच्या स्वरूपातून आशीर्वाद द्याल, आम्ही सेवेकरी म्हणून आपली सेवा 5 वर्ष करणार एवढी विनंती करतो. आणि भारतीय जनता पार्टीचा एक लहानात लहान कार्यकर्ता म्हणून आपली सेवा करणार. 5 वर्ष आम्ही तुमच्या मागितलेल्या मतदानाच्या स्वरूपातून दिलेल्या आशीर्वादाची परतफेड कधीही करणार नाही, पण मायबाप जनतेचं काम करण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहू. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो, आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो.